नमस्कार मैत्रिणींनो, आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी याचा फुल एपिसोड. आबावर रोहिणी आणि राहुलने जीव घेणा हल्ला केलेला असतो आणि तेवढ्यामध्येच अद्वैत आणि सुकन्या तिथे येतात. आजोबा खूप घाबरलेले असतात. अद्वैत आबाला विचारतो, ही लाईट्स कशा बंद झाल्या आणि तुम्हाला काय झालंय, बोला ना. सुकन्या आजोबांना पाणी देते आणि विचारते, सावकाश, तुम्ही सांगा आम्हाला काय झालंय ते. आणि त्यावर आबा सांगतात की माझ्यावर जीव घेणा हल्ला झाला, माझा कोणीतरी जीव घेण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून अद्वैतला आणि सुकन्याला मोठा धक्का बसतो. अद्वैत थोडा बाजूला होतो आणि सिक्युरिटीला फोन लावतो. तो विचारतो, कोणी घरामध्ये आलं होतं का? आणि त्यावर तिकडून सिक्युरिटी सांगतो, नाही, कोणीही घरात आलेलं नाही आणि घरातूनही कोणी बाहेर गेलेलं नाही. एवढं बोलून झाल्यावर अद्वैत फोन ठेवतो आणि दाराच्या बाहेर जाऊन रोहिणीच्या रूमकडे पाहत असतो. आजोबा खूप घाबरलेले असतात आणि सुकन्या त्यांची समजूत घालते. आजोबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, घाबरू नका, आम्ही आलोय ना आता, असं म्हणत त्यांची समजूत घालते आणि अद्वैतकडे जाते. सुकन्या अद्वैतला विचारते, काय झालं सर? आणि त्यावर अद्वैत म्हणतो, घरातून कोणीही बाहेर गेलं नाही किंवा बाहेरून घरात कोणीही आलं नाही. आणि त्यावर सुकन्या म्हणते, म्हणजे याचा अर्थ? आणि अद्वैत सांगतो, याचा अर्थ रोहिणी आणि राहुल. अद्वैत म्हणतो, त्या दोघांपैकी हे कोणाचं तरी एकाचं काम आहे. ती माझी आत्या आणि तो माझा भाऊ. असं म्हणताना सुद्धा मला लाज वाटते. सुकन्या अद्वैतला शांत करत म्हणते, आपल्याकडे सगळे पुरावे जमा झालेत आता, त्यांचं सत्य सगळ्यांसमोर घेऊन यायला काहीच हरकत नाही. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, नाही, मला पाहिजे तसे, मला हवे तसे पुरावे जमा झालेले नाहीयेत. अद्वैत पुढे म्हणतो, ज्या कोणी माझ्या बायकोचा जीव घेतलाय त्याने त्याचा जीव का घेतला ह्याचे पुरावे माझ्याकडे नाहीयेत. असा ठोस पुरावा जमा करायला हवा, मिळायला हवा. अद्वैत पुढे म्हणतो, ह्या सिच्युएशन मध्ये जर मी आत्याला प्रश्न विचारले तर ती काही उडवाउडीची उत्तर देऊ शकते. अद्वैत पुढे म्हणतो, मनात नसतानाही मला शांत बसावं लागते. आणि त्यावर सुकन्या म्हणते, काही करून आपल्याला हे सगळे पुरावे गोळा करावे लागतील आणि हे सत्य सगळ्यांसमोर आणावं लागेल. अद्वैत मनाशीच बोलतो, माझी तर अजूनही खात्री आहे की ह्यांच्यावर अजूनही जीव घेणा हल्ला होऊ शकतो, त्यासाठी खूप सावध राहावं लागेल. असं म्हणून अद्वैत त्याच्या रूममध्ये जातो आणि सुकन्या आजोबांसाठी भात आमटी घेऊन येते. सुकन्या आजोबाला म्हणते, आजोबा थोडं गरम गरम खाऊन घ्या. आणि त्यावर आजोबा म्हणतात, नाही, मला खावंसं वाटत नाहीये. सुकन्या आजोबाला लहान मुलासारखा घास भरवत त्यांना विचारते, की आजोबा, तुम्ही सांगा मला, ज्यावेळी तुमच्यावर हल्ला झाला त्यावेळी घरात कोण कोण होतं, त्या माणसाने काय घातलं होतं, कसे कपडे होते, काहीतरी आठवतंय का? आणि त्यावर आजोबा म्हणतात, नाही ग पोरी, काहीच आठवत नाही मला. घरामध्ये अंधार होता, काठी पण दूर होती आणि माझा मोबाईल पण सापडत नव्हता. आजोबा आता खूप घाबरलेले असतात आणि सुकन्याला म्हणतात, तेवढ्यामध्येच कोणतरी आलं आणि माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सुकन्या म्हणते, बरं आजोबा, शांत व्हा आता. आजोबा पुढे म्हणतात, बरं झालं तेवढ्यात तुम्ही आलात, नाहीतर आज माझा जीवच गेला असता. आजोबा पुढे म्हणतात, त्यात एक झालं बघ, अचानकच माझ्या तोंडामध्ये तुझं नाव आलं आणि हे देवीनंच बोलवून घेतलं आणि नेमके तुम्ही आलात. त्यावर सुकन्या म्हणते, आजोबा, खरं तर मला पण भास झाला तुमच्या आवाजाचा. असं वाटलं की तुम्ही हाक मारताय मला, म्हणूनच इथं लगेच धावत आलो आम्ही. आणि त्यावर आजोबा म्हणतात, माझी कला ही अशीच मनकवडी होती बघ, आज या घरामध्ये असं पहिल्यांदा झालं, असं आजोबा म्हणतात. आणि सुकन्या म्हणते, आजोबा, जाऊ दे आता तो विषय. सुकन्या आजोबांना धीर देत म्हणते, आजोबा, हे जे कोणी आहेत ना, त्यांना तुमचा नातू पकडणार, असं सोडणार नाहीत त्यांना, त्यामुळे आता नो काळजी बिळजी. असं म्हणत सुकन्या आजोबांना 2 घास भरवते. सुकन्या मनातल्या मनात देवी आईची प्रार्थना करते. ती म्हणते, देवी आई, रोहिणी आणि राहुलचं सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर येऊ दे. चांदेकरांना आणि कलाला योग्य ते न्याय मिळवून दे. तिथे आता सरोज मॅडम येतात आणि सरोज मॅडम आबांना म्हणतात, सॉरी आबा, मला थोडंसं कामासाठी बाहेर जावं लागलं. रॉकेटही घरात नव्हता, सुकन्याही घरी नव्हती, म्हणून मी थांबणार होते इथे आणि ऑफिसमधून अर्जंट फोन आला म्हणून मला जावं लागलं. सरोज मॅडम त्यांच्या कामाचं एक्सप्लेनेशन देत असतात. त्या पुढे म्हणतात, तिथे गेले तर सगळं व्यवस्थित होतं, मला कोणी आणि का असा फोन केला असेल हेच मला समजत नाहीये. आजोबा हे ऐकून म्हणतात, जे व्हायचं त्या गोष्टी टळत नसतात, देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून हे दोघं जण वेळेवर आले. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, सुकन्याची तब्येत अचानक बिघडली म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आणि तिथे तिला असा भास झाला की तुम्ही संकटात आहात, म्हणून आम्ही ताबडतोब इथे निघून आलो. हे ऐकून सरोज मॅडमला धक्का बसतो आणि सरोज मॅडम म्हणतात, काय, पण हे कसं शक्य आहे? आणि त्यावर आजोबा म्हणतात, देवी आईच्या मनात असलं ना, मग कोणती बी गोष्ट अशक्य नसते. आजोबा पुढे म्हणतात, देवी आई आपल्या घराच्या पाठीमागं आहे, कला इथं नसली तरी तिचा वावर या घरामध्ये आहे, ती बघतीये आपल्या सगळ्यांनी, ती कधीच कोणाचं वाईट होऊ देणार नाही. माझी कला लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये आली होती आणि अजूनही तिचा वावर या घरामध्ये आहे. आजोबा पुढे म्हणतात, मला असं वाटतंय तिनंच सुकन्याला पोटगी दिली. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, हो आजोबा, कलाचं हृदय आजही आपल्यासाठी धडधडतंय आणि तिने जाण्या अगोदर तिचा हार्ट कोणाला तरी द्यायचं असं ठरवलं होतं आणि तिनं जे कोणाला हार्ट दिलंय
ते दुसरं तिसरं कोणी नसून सुकन्या आहे. हे ऐकून आजोबाला आणि सरोज मॅडमला खूप मोठा धक्का बसतो आणि आजोबा म्हणतात, देवी आई काय तुझी लीला ही. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, बघा ना आजोबा, कलाचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा हिनेच कलाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तो ॲक्सिडेंट पाहून हिची तब्येत खराब झाली आणि डॉक्टरांनी हिला सांगितलं की हिचा हार्ट प्लांट करावं लागेल. आणि 6 महिन्यापूर्वी जे हार्ट हिला मिळाले ते दुसऱ्या तिसऱ्या कोणाचंही नाही, ते आपल्या कलाचं आहे. आणि हे ऐकून आबा खूप भावुक होतात आणि म्हणतात, म्हणजे आपली कला सुकन्याच्या रूपानं आपल्या समोर उभी आहे. हे ऐकून सुकन्या खूप भावुक होते आणि आजोबाजवळ जाऊन बसते. थरथरत्या हाताने आजोबा तिला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करतात. सुकन्या त्याचा हात धरते आणि स्वतःहून डोक्यावर ठेवते. सुकन्या म्हणते, हे हृदय मला काहीतरी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते आजोबा. आणि त्यावर आजोबा अद्वैतला म्हणतात, अद्वैत मी आज लय खुश आहे बघ. उद्या आपल्या घराला 50 वर्ष पूर्ण होत आहेत बघ. आणि कलाची बी खूप इच्छा होती की हा दिवस खूप छान साजरा झाला पाहिजे. आजोबा पुढे म्हणतात, कला बी आता इथं आहे सुकन्याच्या रूपामध्ये. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, कलाची इच्छा होती ना, मग आपण नक्की साजरा करू. आणि आबा म्हणतात, आता हे सगळ्यांना सांगूया. सरोज रडक्या स्वरात म्हणते, हो आबा, मी सगळ्यांना बोलावून आणते. असं म्हणत सरोज मॅडम बाहेर जातात. आणि आता इकडे हॉलमध्ये सगळेजण जमा झालेले असतात. अद्वैत आबांना व्हीलचेअरवर घेऊन बाहेर आलेला आहे आणि आबा सगळ्यांना पाहून म्हणतात, अरे वा 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 वा, सगळे जमलीत ना वा. अद्वैत म्हणतो, उद्या आपल्या घराला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि सगळ्यांनी छान सेलिब्रेशन करायचे असं आम्ही ठरवलंय. आणि त्यासाठी खरे कुटुंबांना सुद्धा मी इथं बोलवणार आहे. सगळ्या जणांना हे ऐकून खूप आनंद होतो आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि इकडे रोहिणीच्या रूममध्ये रोहिणी भडकलेली असते, रागात असते आणि ती राहुलला म्हणते, तो अद्वैत मध्ये आला म्हणून, नाहीतर आज तो म्हातारा ढगात गेला असता. स्वतःच्या वडिलाबद्दल सुद्धा ह्या बाईचे कसले विचार घाणेरडे आहेत, बापरे बाप. रोहिणी पुढे म्हणते, अरे ह्यांना असं एक एक संपवायची ही वेळच नाहीये, ह्यांना नाही एकत्रच संपवून टाकूया. आणि त्यावर राहुल म्हणतो, काय म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला. आणि रोहिणी पुढे म्हणते, एक जबरदस्त प्लॅन आहे. उद्या घराला 50 वर्ष होणार आहेत आणि सगळेजण जमा होणार आहेत, मग सगळ्यांना एकत्रच संपवून टाकूया ना. आणि त्यावर राहुल म्हणतो, तू काय म्हणतेस, मला काही कळत नाहीये. आणि ती चिडून म्हणते, अरे तुला प्रत्येक गोष्ट सगळी सांगावीच लागते का. खरं तर राहुलला समजतच नाही, म्हणजे त्याला हे मान्यच नाहीये. तरी पण काय करणार, आईचा आज्ञाधारक बाळ आहे तो, त्याला नाही म्हणता येतच नाही. निदान मला असं तरी वाटतंय बाबा. आता बघा तुम्हाला काय वाटतंय ते टीव्हीवर नक्की बघा आणि सांगा. रोहिणी राहुलवर अजून भडकते आणि म्हणते, तुला प्रत्येक गोष्ट समजून सांगावीच लागते का. रोहिणी पुढे म्हणते, उद्या 50 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे उद्या केक येणार, मग आपण केक मध्ये विष टाकून सगळ्यांनाच मारून टाकू. त्यावर राहुल म्हणतो, मामा तुला आठवतंय का, आपण असा सेम प्लॅन या अगोदरही केला होता, पण काय झालं आठवतंय ना, आपण अद्वैतला मारायला गेलो होतो. कारण त्यावेळेस कला मध्ये आली होती, पण आता ती नाहीये. आपण कलाला जर संपू शकतो तर आपण कोणालाही संपू शकतो. उद्या एका फटक्यात सगळ्यांना मारून टाकूया. आणि हे ऐकून बहुतेक राहुल शॉक झालेला एकटक तिच्याकडे पाहतोय. रोहिणी पुढे म्हणते, उद्या घराचं सेलिब्रेशन आहे ना, सगळे एकत्र येतील आणि सगळे एकत्र मरतील, मग आपण या घराचे मालक होऊ. आणि ती पुढे म्हणते, म्हातारा खूप शाप 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 करतोय ना, आता त्या म्हाताऱ्याला कळेल या शापामुळे सगळं घराचं मूळ कसं उपटून खडून टाकेल ते बघ म्हणावं आपल्या डोळ्याने. असं ती चिडून बोलत असते. रोहिणी म्हणते, आता चांदेकरांचा विषय संपला. आणि इकडे सुकन्या आणि अद्वैतचं डिस्कशन चालू असतं. अद्वैत कलाला म्हणतो, सुकन्याला म्हणतो, कला खूप हुशार होती, तिच्या हाती यांच्या विरुद्ध काहीतरी पुरावा लागला असणार, म्हणूनच या लोकांनी तिचा जीव घेतला. लिटरली या घरासाठी तिने जीव पणाला लावला आपला. आणि मला आठवतंय ना, ती मला नेहमीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असायची, पण मलाच समजलं नाही. आणि अद्वैतला हळदीच्या प्रसंगी झालेला प्रकार आठवतो. त्याला आठवतं की कला त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती म्हणते की चांदेकर, मला घराविषयी आपल्या खूप महत्त्वाचं बोलायचंय तुझ्याशी. आणि जेव्हा व्हिडिओ कॉल कला करते तेव्हा तू बाहेर अंगणामध्ये असतो. आणि अद्वैतला म्हणते, तुझ्या आजूबाजूला कोणी नाहीये ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. आणि तेवढ्यामध्ये सोहम मध्ये येतो आणि म्हणतो, आहे मी आहे. आणि त्यांचं बोलणं तिथेही होत नाही. सुकन्या पुढे म्हणते, सर आपण कलाचे प्रयत्न वाया नाही जाऊ द्यायचे, आपण शोध घ्यायचाच. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, सुकन्या माझ्या हाती काहीच नाही लागलेलं आहे अजून, गेल्या 6 महिन्यापासून मी शोधतोय. अद्वैत पुढे म्हणतो, मला असं वाटतंय कलाच्या मोबाईलमध्ये काहीतरी पुरावा असेल, पण ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून तिचा मोबाईल पण सापडत नाहीये. आणि सुकन्याला स्ट्राईक होतं की ॲक्सिडेंटच्या जागी माझ्या पायाजवळ जो मोबाईल पडला होता तो सुकन्याचा होता. आणि त्यावर ते अद्वैतला म्हणते, 1 मिनिट सर. सुकन्या म्हणते, बहुतेक कलाचा फोन माझ्याकडे. हे ऐकून अद्वैतला धक्का बसतो आणि ती म्हणते, हो 1 मिनिट हा. ती म्हणते, ॲक्सिडेंट झाला तेव्हा कोणीतरी माझ्या बॅगमध्ये तो उचलून टाकला होता, तेव्हापासून तो फोन माझ्याचकडे आहे. हे ऐकून अद्वैतला खूप आश्चर्य वाटतं आणि अद्वैत म्हणतो, चल ना मला दाखव चल. असं म्हणत ते दोघं जण तिच्या रूमकडे जातात. सुकन्या तिच्या बॅगमधून मोबाईल बाहेर काढते, पण तो डिस्चार्ज असतो. ती चार्जिंगला लावते आणि अद्वैतला सांगते, सर फोन चालू झाला.
आणि लगेचच तो व्हिडिओ प्ले होतो. राहुल अद्वैतच्या चेहऱ्यावर म्हणजे फोटोवर क्रॉस करत म्हणतो, सगळ्यात अगोदर ह्याला उडवायचं. आणि मग रोहिणी म्हणते, आणि मग सगळे चांदेकर रस्त्यावर. आणि रोहिणी म्हणते, मग सगळी प्रॉपर्टी आपल्या घशात. हा व्हिडिओ पाहून अद्वैत खूप अस्वस्थ होतो आणि सुकन्या म्हणते, बापरे, हॉरेबल माणसं आहेत ही सगळी. माणसं नाहीच आहेत, विषारी साप आहेत, साप. का मारला असेल त्यांनी हिला? मी काही शेवटचे क्षणीच्या सोबत होते तरी मला इतकं वाटतंय. आदर वाटतोय, प्रेम वाटतंय, अभिमान वाटतोय. अशा माणसाचा जीव कसा घ्यावासा वाटला असेल ह्या लोकांना? ही माणसं इतक्या पातळीला गेली, इतके स्वतःच्या सुखासाठी कोणाला तरी संपून टाकावंसं वाटलंय. असं बोलत बोलतच सुकन्या रडायला लागते आणि अद्वैत तिची समजूत घालत तिला म्हणतो, सुकन्या, तू शांत हो. तुझ्यामुळे ह्या गोष्टी खरं तर उघडकीस आल्या आहेत. कलाने यांची कटकारस्थानं उघडकीस करायला सुरुवातच केली होती, पण ह्या सगळ्यांचा शेवट तू करणार आहेस. अद्वैत पुढे म्हणतो, कदाचित तिला ती गोष्ट त्यावेळी जाणवली असणार, म्हणूनच तिनं तिचं हृदय तुला दिले. आता हे काम तुला पूर्ण करायचंय. आता बघ, त्यांच्याच शेपटीवर पाय देऊन त्यांचेच विषारी दात त्यांच्याच गळ्यात नाही घातले तर नावाचा अद्वैत चांदेकर नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आबांना घेऊन सुकन्या हॉलमध्ये येते. अद्वैत आबांना अभिनंदन म्हणतो. सगळेजण खूप आनंदामध्ये असतात आणि राहुल आणि रोहिणी दोघं जण घरावर नजर फिरवत असतात. तेवढ्यामध्ये दिनकर आणि संगीता येतात, म्हणजेच खरे फॅमिली येते. आबा सरोज मॅडम आणि अद्वैत त्यांचं स्वागत करतो. कलाची अद्वैतला म्हणते, कसे आहात तुम्ही? खूप दिवसांनी आम्ही या घरात आलोय. आणि त्यावर अद्वैत म्हणतात, आम्ही ठीकच आहोत. अद्वैत त्यांना विचारतो, तुम्ही कसे आहात? त्यावर त्या म्हणतात, हाय की. श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्या नैनाला सुद्धा आता कलाची कमी जाणवत आहे. तिच्या गळ्याला पडून आईला म्हणते, आई, मम्मा, कशी आहेस तू? संगीताताई म्हणतात, मी ठीक आहे, तू कशी आहेस? नैना म्हणते, आता या क्षणाला कला हवी होती. नैना काजलला आणि तिच्या बाबाला म्हणते, आज आपली कला हवी होती ना? आणि त्यावर काजल फक्त मान हलवते. हे ऐकून संगीताताई तिच्याकडे पाहतात. तिच्या पाहण्यातून असं वाटतं की हिला कधीपासून कलाची आठवण यायला लागली असं वगैरे. आणि संगीताताई म्हणतात, आपली कला तर पावला पावली हवी आपल्याला. ती गेल्यापासून काही बी गोड लागणं झाले. त्यावर अद्वैत नैनाला आणि खरीना म्हणतो, आजच्या दिवशी उदास झालेलं कलाला आवडलं नसतं. त्यावर कलाची आई म्हणते, म्हणजे संगीताबाई म्हणतात, जावई बापू, आमची कला, तुमची मिसेस खरे. हे ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि त्यावर आबा मिस्टर खरेंना म्हणतात, दिनकरराव, आपण या घराचा सुवर्ण महोत्सव दणक्यात साजरा करूया. आणि त्यावर दिनकरराव म्हणतात, हो आबासाहेब. आणि तेवढ्यामध्ये डिलिव्हरी बॉय केक घेऊन येतो. आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि उद्याच्या भागामध्ये असं आपल्याला दाखवलंय की रोहिणी त्या केकवर विष टाकते. सगळेजण बसून तो केक खातात आणि केक खाऊन लगेच धपाधपा एक एक करून सगळेजण खाली पडतात. आणि राहुल म्हणतो, मम्मा, मेले सगळे. आणि रोहिणी म्हणते, आधी आपण त्या कलाला संपवलं आणि आता हा विषारी केक खाऊन सगळ्यांना संपवलं. आता मी राणी होणार आणि फक्त ऑर्डर सोडणार. आता घरामध्ये कोणीच नाही, कोणावर ऑर्डर सोडणार आहे काय माहिती. मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच हिचा प्लॅन सक्सेस झाला असेल का हिचाच प्लॅन हिच्यावर उलटा पडणार आहे? हे आपल्याला येणाऱ्या काही भागामध्ये समजणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि उद्याचा एपिसोड कोणीही मिस करू नका, कारण आपल्याला उद्या समजणार आहे नक्की प्लॅन कोणाचा फ्लॉप होणार आहे आणि कोण हरणार आहे आणि कोण जिंकणार आहे. तेव्हा भेटूया आपण उद्याच्या भागात.